नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळं? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज इथे खूप इंटरेस्टिंग आणि सोप्या पद्धतीची अशी मी मसाला मखाण्याची रेसिपी इथे शेअर करत आहे. आधी आपल्याला थोडंसं तूप घेऊन मखाणे छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचे आहे. जर साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे कमी मसाल्यात आणि बिना तेलाचं जर तुम्हाला काही चटपटीत स्नॅक्स हवं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर इथे आपल्याला छान मखाणे असे क्रंची होईपर्यंत छान रोस्ट करून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती 1 ते 1.5 चमचा तूप टाकून. आणि मग त्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे, ते जळले नाही पाहिजे त्याच्यासाठी. आणि मधामधात असे चेक करत राहायचं आहे की मखाने क्रंची झाले आहे का नाही आहे. तर मग अशा प्रकारे आणि मखाण्याचे खूप बरेच असे फायदे आहे. आणि जर तुम्ही फॅट लॉस वेट लॉसवरती फोकस करत असाल आणि तुम्हाला असं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. बघा इथे मखाने छान प्रकारे क्रंची झालेले आहे. आणि इथे एक मी मसाला तयार केला आहे ज्याच्यात आमचूर, धने पावडर, मिरची पावडर, चाट मसाला, थोडंसं जिरं पावडर आणि मीठ आणि थोडीशी साखर आपल्या चवीनुसार त्यात हे सगळं काही टाकलं आहे. आणि तो मसाला मी असा कढईत टाकला आणि मग त्यावरती परत 1-1.5 चम्मच थोडंसं तूप टाकायचं आहे, जेणेकरून तो मसाला सगळ्या मखाण्यांना बाइंड होऊन जाईल. आणि मग परत त्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे. त्याने आणि खूप छान असे आपले टेस्टी मखाने होतात. जर तुमच्या घरी कुठं छोटं बाळ वगैरे असेल आणि चिप्स वगैरे तुम्हाला नसेल त्यांना चारायचे तर तुम्ही ही मखाण्याची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीची इन्स्टंट होणारी आणि खूप जास्त टेस्टी असणारी रेसिपी ही आहे. आणि हे इथे मी माझ्या हॉस्टेलमध्ये न्यायसाठी तयार करत होते. तर मग अशा प्रकारे छान आपली रेसिपी झालेली आहे मखाण्याची. व्हिडिओ आवडला असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.